शेतकरी मित्रांनो, सरकारने 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्या देवळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली होती. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, OTS लाभ आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 प्रोत्साहन लाभ देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र कर्जमाफीची रक्कम थेट खात्यात किंवा कर्ज खात्यात जमा होण्यापूर्वी अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत. उदाहरणार्थ, कर्ज खात्यांची माहिती अपलोड करणे, पात्रता तपासणी, पत्रक खाते वेगळे करणे, आधार प्रमाणीकरण, लाभ मंजुरी या सर्व प्रक्रियेला वेळ लागणार आहे. सरकारला कोणती अडचण दिसली? जर ही प्रक्रिया 2-3 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ चालली तर शेतकऱ्यांना थकीत कर्जावर दरम्यान सतत व्याज वाढत राहील. म्हणजे सरकार कर्जमाफी देईपर्यंत शेतकऱ्यांवर आणखी आर्थिक भार पडला असता. म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. म्हणून या जी.आर.द्वारे सरकारने आदेश दिले आहेत की कर्जमाफी आणि OTS योजनेस पात्र शेतकऱ्यांना थकीत कर्जावर 1 एप्रिल 2026 पासून प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत कोणते अतिरिक्त व्याज आकारू नये. शेतकऱ्यांसाठी याचा फायदा काय? समजा एखाद्याच्या शेतकऱ्यांचे कर्ज 1.80 लाख आहे थकीत आहे. कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असताना जर व्याज लागू झाले तर कर्जाची रक्कम आणखी वाढली असती, पण आता व्याज वाढणार नाही. कर्जमाफीची पात्र रक्कम सुरक्षित राहील. अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही. नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग सोपा होईल. म्हणजेच हा जी.आर. नवीन कर्जमाफी देण्यासाठी नाही, तर कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्याजावर अतिरिक्त बोजापासून वाचवण्यासाठी जारी करण्यात आला आहे. हा जी.आर. विशेषतः कर्जमाफी आणि OTS योजनेस पात्र शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. बघा, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल आणि महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.